उथली नादी लागली समाधी मूढजन नरणारे लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एक चित्त साधकारे खेळ मांडियेला वाळवंटी ठाई। आज आपण पाहतोय निऱ्या नदीच्या तीरावरती अशा पद्धतीने बाल वारकरी जे आहेत हे ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करतात, त्याचबरोबर खेळ्या देखील या ठिकाणी खेळला जातोय। ते बाल वारकरी अक्षरशः भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत। पाठीमागे आपण पाहतोय कशा पद्धतीने फुगडी देखील खेळली जाते आणि हे सगळे जे वारकरी आहेत हे भक्ती रसामध्ये नाहून निघतात। विशेष म्हणजे बाल वारकरी आहेत आणि बाल वारकरी हे अशा पद्धतीने सुंदर अशी फुगडी खेळताना पाहायला मिळतात। एकंदरीत पंढरीच्या वाटेवरती प्रत्येक वारकरी आणि प्रत्येक बाल वारकरी देखील आज माऊलीच्या भजनामध्ये तल्लीन झालेला पाहायला मिळतोय। टाळ मृदंगाचा जयघोष केला जातोय, सुंदर पद्धतीने फुगडी खेळली जाते। ते बाल वारकरी आपल्या सोबत आहेत। एकंदरीत ह्या बाल वारकऱ्यांना विचारायचं, परंतु काय सांगशील? खूप सुंदर फुगडी खेळला तू। मला संस्थेमध्ये 2 वर्ष झालेलं आहे। मी शिकत आहे अमोल महाराज जाधव यांच्याकडे। आज माऊलीच्या पालखी सोहळ्यात आनंद वाटतो तुला? हा, मस्त फुगडी खेळला तू, हा, एक नंबर। हा। वा वा, छान। एकंदरीत जर बघितलं तर प्रत्येक बालवारकरी आहेत, छोटे छोटे बालवारकरी आहेत। काय सांगशील आज माऊलीच्या वारकरी दिंडीमध्ये सहभागी झालाय, सोहळ्यामध्ये सहभागी? कितवा सोहळा आहे तुझा आणि कशा पद्धतीने आनंद घेतो तू? माझा म्हणजे माझी 4थी वारी आहे। म्हणजे पहिल्या दिवशी होतं, खूप लोकांना पहिल्या दिवशी होतं त्रास, पण मग दुसऱ्या दिवशी लोकांना वाटते पहिल्या दिवशी त्रास झाला, दुसऱ्या दिवशी कसं होईल आपलं, म्हणून काही लोक घरी जातात। ते चुकीचं आहे, कारण की पहिल्या दिवशी कुठे जायचं तर आपल्या दिवशी पहिल्या दिवशी त्रास होतो। तर मला जी ह्या वारीचा लाभ घडतो ते माझे गुरुवर्य अमोलजी महाराज जाधव, माझ्या संस्थेतली सर्व पोरांसोबत सगळ्यांसोबत खेळीमेळी जाताना किती चाललं ह्याचं लक्षात राहते? नाही, काय दुखतात का? नाही। सगळे लहान लहान छोटे छोटे बालवारकरी महाराज हे कसं सांभाळताय सगळ्यांना? आणि एवढे छोटे छोटे बालवारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेत, आतुरता आहे तुला देखील भेटीला जायचे, पांडुरंग दर्शन करायचंय? वा, कसं सांभाळताय? हे सर्व बालगोपाळ मंडळी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पण हरिपाठ भजनाचा आनंद घेतात, पण या सोहळ्यामध्ये त्यांना प्रत्यक्ष अनुभूती येतो की वारकरी जीवन कसं राहतं आणि ज्ञानोबरायांची आणि पांडुरंगाच्या भेटीची ओढ काय आहे। आणि या वारकरी संप्रदायामध्ये एक अलौकिक सोहळा, एकत्रपणा, न जाती भेद हा सगळं विसरून सर्व वारकरी इथे एकत्र येतात। कोणी पण असं म्हणत नाही की तू बाजूला हो, तू इकडे जा तिकडे जा, सगळे म्हणतात या माऊली, बसा माऊली, घ्या माऊली, माऊलीशिवाय बोलत नाही। हा प्रत्यक्ष अनुभव सोहळा या बालगोपाळांना दाखवण्याकरता मी दरवर्षी यांना आवर्जून पंढरपूरच्या वारीमध्ये आणत असतो। माझी जवळपास 15वी वारी आहे आणि प्रत्येक वर्षी माऊली बोलवतात? प्रत्येक वर्षी माझी जरी इच्छा नसली तर माऊली बोलवतात, कारण की आपली जर इच्छा जर असली तर आपल्या इच्छेला नाही काही महत्त्व, पण माऊलींनी जर आपल्याला बोलवलं तर आपला कुठल्याही परिस्थितीमध्ये असू द्या आपण ते शक्यच होतं आणि वारीला येतोच। हे छोटे छोटे बालगोपाळ मंडळी बघा यांच्या चेहऱ्याकडं, काही यांचा चेहरा आहे का असं वाटतं की यांचं खेळण्याचं वय आहे, पण आज आळंदीपासून यांच्या चेहऱ्यावर हाच हसू आहे, हाच नेहमी हसू हा पंढरपूरपर्यंत राहणार आहे। जवळपास सकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत ज्ञानोबा तुकाराम या नामाने कृत्य होतात आणि आपलं जीवन भाग्यमय करून घेतात। या वारीमध्ये असा आनंद कुठेच नाही या जगाच्या पाठीवर। महाराजांनी एक वाक्य महत्वाचं दिलं, या पालखी सोहळ्यामध्ये तोच येतो ज्याला माऊली बोलवतात। इच्छा जरी असेल तरी आलेला वारकरी परत जाईल, पण माऊलीने जर ठरवलं की वारीला याला घेऊन जायचंय, पंढरपूरपर्यंत घेऊन जायचंय, तर प्रत्येक वारकऱ्याला सोबत घेऊन जातात आणि सोबत ज्ञानोबा तुकोबारांचा हा जो काही जयघोष आहे तो प्रत्येकाच्या मुखामध्ये असतोच असतो। प्रवीण शेट्टी, सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, विरार।